गाडीभर पुरावे गोळा करून अजितदादा पवार यांच्यावर आरोप करणारे देवेंद्र फडणवीस आणि आज त्याच अजितदादांना सत्तेत घेऊन सरकार चालवणारे देवेंद्र फडणवीस या विरोधाभासामुळे एक गंभीर प्रश्न निर्माण होतो. अजितदादा पवार यांच्यावर लावण्यात आलेला 70,000 कोटी रुपयाचा आरोप नेमका वारला का? कारणही तसंच आहे. आत्ताच्या महानगरपालिका निवडणुकीच्या धामधुमीत अजितदादा पवारांनी जाहीरपणे थेट जनतेसमोर आपली भूमिका मांडली. त्यांचं असं म्हणणं आहे, माझ्यावरही 70,000 कोटींच्या बद्दल आरोप झाले होते, पण त्यातलं काही सत्य निघालं का, त्यातलं काही प्रूव्ह निघालं का? आरोप प्रत्येकावरती होतात. आणि अशी भूमिका मांडल्यानंतर भाजपाच्या एकाही नेत्याने गाडीभर पुरावे किंवा 70,000 कोटींच्या आरोपाबद्दल एक शब्दही बोललेला दिसत नाहीये. जर आरोप खरे होते तर आज ते पुरावे कुठे गेले, आणि जर आरोप खोटे होते तर जनतेची दिशाभूल का करण्यात आली? यावरून असं वाटतं 70,000 कोटींचा आरोप हे हत्यार होतं राजकीय स्वार्थासाठी, आणि सत्ता समीकरण बदलताच तो आरोप आपोआप वारला. म्हणजे 70,000 कोटी रुपये वारले का? मित्रांनो, हा प्रश्न फक्त अजितदादा किंवा फडणवीसांचा नाहीये, तर राजकीय नैतिकतेचा आणि जनतेच्या विश्वासाचा आहे. तुम्हाला काय वाटतं? खरंच 70,000 कोटी वारले का? कमेंट करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आताच्या महानगरपालिका निवडणुकीच्या वेळी महायुतीतील पक्ष वेगवेगळे लढत आहेत. काही ठिकाणी एकत्र आहेत, पण बहुतांश महानगरपालिकांमध्ये ते वेगवेगळे लढत आहेत. यामध्ये अजितदादा पवार हे पुणे आणि पिंपरी चिंचवड इथे तळ ठोकून आहेत. तिथल्या स्थानिक भाजपाच्या महानगरपालिकेतील व्यवहाराबद्दल किंवा गैरव्यवहाराबद्दल ते स्पष्टपणे वक्तव्य करतायत. अशा वेळी अजितदादा पवारांच्यावरही भाजपाकडून आरोप केले जात आहेत. त्यांच्या मुलाच्या जमीन प्रकरणाबद्दलही आरोप केले जात आहेत. अशाच वेळी अजितदादा पवारांनी वेगळ्या पद्धतीनं त्या आरोपांना उत्तर दिलीत. त्यामध्ये त्यांनी घेतलेल्या उमेदवारांबद्दल, की ज्यांना उमेदवारी दिली आहे, त्यामध्ये गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या घरातील लोक सुद्धा उमेदवार म्हणून निवडलेले आहेत, याबद्दल पत्रकारांनी त्यांना विचारलं. आणि अशाच वेळी अजितदादांनी फक्त आरोप झाले म्हणून ते सिद्ध झाले होत नाहीत, माझ्यावरही आरोप झाले आणि त्याचं काय झालं, आता मी त्यांच्याच बरोबर सत्तेत आहे, अशा पद्धतीचं वक्तव्य काढलं. आणि हे वक्तव्य होऊन काही दिवस उलटले तरी सुद्धा भाजपचे नेते जे अजितदादांसाठी चक्की पिसिंगचे शब्द वापरत होते किंवा अजितदादांच्या गैरव्यवहाराबद्दल मोठमोठी वक्तव्य करत होते, त्यांना त्यांच्याबद्दल किती पुरावे आहेत याबद्दल गाडीभर पुराव्याची माहिती देत होते, असे नेते किंवा त्या पक्षातील 2 नंबरचे नेते हे अजितदादा पवारांवरती त्यांच्या 70,000 कोटीच्या घोटाळ्याबद्दल आरोप करायला तयार नाहीयेत, किंवा त्यांनी जे पत्रकार परिषदेत मांडले विचार, माझ्यावर आरोप झाले किंवा त्यामध्ये काही प्रूफ झालं नाही, तर त्याबद्दलही बोलायला तयार नाहीयेत असं दिसून येते. याचा अर्थ ते आरोप जे केले गेले त्याबद्दलचा मीडिया समोर जाऊन किंवा लोकांच्या समोर जाऊन अजितदादांनी एक प्रकारचं स्पष्टीकरण दिलेलं आहे किंवा स्वतःला त्या आरोपांपासून मोकळं केलेलं आहे. आणि यामुळेच आगामी राजकारणात अजितदादांनी बरोबर डाव साधलेला आहे. ज्यावेळी मी स्पष्टपणे मीडिया समोर येऊन बोलत होतो या 70,000 कोटींच्या प्रकरणाबद्दल, त्यावेळी मला कोणी काही बोललं नाही किंवा भाजपाकडून त्यावरती आक्षेप घेतला नाही. अशा पद्धतीनं अजितदादा त्यांच्यावरच्या आरोपांना उत्तर देऊ शकतात. भविष्यामध्ये अजितदादा वेगळे होऊन स्वबळावर लढतायत किंवा दुसऱ्या कुठल्या पक्षांबरोबर युती करतायत, भाजपाच्या विरोधात जात आहेत, तर हे भाजपचे नेते कोणत्या तोंडाने पुन्हा ही 70,000चं प्रकरण बाहेर काढणार आहे? मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? 70,000 कोटी वारले का? कमेंट करा, लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.